नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड काय खरंच आता आपल्या लाडक्या लाल परीमध्ये रोख पैसे म्हणजे कॅश बंद होणार आहे? जर तुमच्याकडे एनसीएमसी कार्ड नसेल तर तुम्हाला दुप्पट तिकीट द्यावं लागणार का? महिलांची 50% तिकीट सवलत आणि 65 ते 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा मोफत किंवा सवलतीचा प्रवास आता 1 सप्टेंबर 2026 नंतर बंद होणार का? असे अनेक प्रश्न आणि अफवा सध्या युट्यूब, सोशल मीडिया आणि थेट एसटी डेपोवरून धुमाकूळ घालत आहेत. आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की एनसीएमसी कार्ड म्हणजे नेमकं काय आणि त्याचे काय प्राथमिक फायदे आहेत यावर सविस्तर चर्चा केली होती. तुम्ही सर्वांना त्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पण त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्नांचा अक्षरशः पूर आला आहे. प्रत्येकाच्या मनात भीती, गोंधळ आणि संभ्रम आहे. म्हणूनच आजच्या या महा अपडेट व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता एसटी महामंडळाचे म्हणजेच MSRTC चे अधिकृत आदेश, नवीन 3 कडक नियम आणि प्रत्यक्ष जमिनीवरची खरी परिस्थिती या सर्वांचा सखोल अभ्यास करून संपूर्ण सत्य सोप्या भाषेत डिकोड करणार आहोत. जर तुम्ही दररोज किंवा अधूनमधून एसटी ने प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. पुढे जाण्यापूर्वी आता व्हिडिओला लाईक करा आणि आताच आपल्या बोलगड्या मराठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. आता बघा मित्रांनो, महाराष्ट्रात एसटी बस म्हणजे केवळ वाहतुकीचे एक साधन नाही, तर ती आपली संस्कृती, ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आणि लाखो कुटुंबाचा मुख्य आधार आहे. 1 जून 1948 रोजी पुण्यातून अहिल्यानगरसाठी पहिली लाल परी धावली. जिथे पक्के रस्ते नव्हते तिथेही एसटी ने आपले पाय रोवले. परंतु आज आपण 2026च्या डिजिटल युगात जगत आहोत. आज भाजीवाल्यांकडून 5 रुपयांचा भाजीपाला जरी घेतला तरी आपण QR कोड स्कॅन करतो. पण एसटी मध्ये अजूनही 5-10 रुपयांच्या सुट्ट्या पैशांवरून रोज सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांची कचाकच भांडणे होतात. या सुट्ट्या पैशांच्या कटकटीमुळे प्रवाशांचा वेळ तर जायचाच, पण बनावट पास, बनावट ओळखपत्रे आणि तिकीट व्यवहारातील गैरविक्रीमुळे एसटीला दरवर्षी करोडो रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. या सगळ्यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी आणि एसटीला पूर्णपणे हायटेक व पारदर्शक बनवण्यासाठी सरकारने आता एनसीएमसी कार्डची सक्ती केली आहे. बघा मित्रांनो, अगोदर 1 ऑगस्ट 2026 ही अंतिम तारीख करण्यात आली होती, पण आता बऱ्याच जणांचं एनसीएमसी कार्ड अजून देखील काढायचं राहिलेलं आहे. म्हणून मुदत वाढवून आता 1 सप्टेंबर 2026 ही अंतिम तारीख करण्यात आली आहे. मित्रांनो, आता वळूयात सर्वात मोठ्या आणि पहिल्या मुख्य प्रश्नाकडे. एसटी मध्ये कॅश बंद होणार आहे का आणि हे कार्ड सर्वांसाठीच अनिवार्य आहे का? याचे सरळ आणि सोपे उत्तर आहे होय पण आणि नाही पण. सामान्य प्रवाशांसाठी बघा मित्रांनो, जर तुम्ही कोणत्याही सवलतीशिवाय पूर्ण तिकीट काढून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी हे कार्ड अजिबात अनिवार्य नाही. तुम्ही पूर्णपणे कंडक्टरला रोख पैसे देऊन तिकीट काढू शकता. रोख पैसे घेणे बंद झालेले नाही. पण जर तुम्ही शासनाच्या कोणत्याही प्रवासाच्या प्रवास सवलतीचा फायदा जर घेत असाल तर मात्र तुमच्यासाठी एनसीएमसी कार्ड काढणे आता पूर्णपणे बंधनकारक आहे. हे कार्ड प्रामुख्याने 6 प्रवर्गातील प्रवाशांना काढावेच लागेल. नंबर 1, महिला प्रवासी. महिला सन्मान योजना अंतर्गत 50% तिकीट सवलत घेणाऱ्या महिलांसाठी हे कार्ड आता बंधनकारक करण्यात आलं आहे. तुम्ही म्हणाल, जर आम्ही हे कार्ड काढलं नाही तर काय होणार? जर तुम्ही हे कार्ड काढलं नाही तर तुम्हाला अर्ध तिकीट किंवा जी तुम्हाला शासनाची सवलत मिळणार आहे ती सवलत न मिळता त्या ठिकाणी तुम्हाला पैसे देऊन पूर्ण तिकीट काढावं लागणार आहे. नंबर 2, ज्येष्ठ नागरिक. 65 ते 75 वयोगट असणारे ज्येष्ठ नागरिक ज्यांना 50% सवलत दिली जाते. नंबर 3, अमृत ज्येष्ठ नागरिक. 75 वर्षावरील 100% मोफत प्रवास करणारे नागरिक. नंबर 4, विद्यार्थी. शालेय व तांत्रिक शिक्षण घेणारे पासधारक विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती, UDID कार्ड धारक अपंग व्यक्ती आणि शेवटचा नंबर म्हणजे पत्रकार व स्वातंत्र्य सैनिक. शासकीय सवलत प्राप्त नोंदणीकृत पत्रकार आणि स्वातंत्र्य सैनिक या सर्वांना हे एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे. अन्यथा तुम्हाला शासकीय सवलत मिळणार नाही. आता पाहूया महामंडळाचा पहिला कडक नियम काय आहे. बघा आता मित्रांनो, नवीन आलेल्या GR नुसार नियम क्रमांक 1 काय सांगतो. ओळखपत्र दाखवणे आता बंधनकारक आहे.
आतापर्यंत अनेक प्रवासी झेरॉक्स प्रत, लॅमिनेट केलेली प्रत किंवा मोबाईल मधील फोटो दाखवून सवलतीचे तिकीट मिळवत असत. पण नवीन नियमानुसार झेरॉक्स किंवा मोबाईल मधील फोटो पूर्णपणे असामान्य करण्यात आले आहेत. जर तुमच्याकडे मूळ आधार कार्ड किंवा संबंधित शासकीय ओळखपत्र नसेल तर कंडक्टर तुम्हाला सवलत देणार नाही आणि 100% पूर्ण तिकिटाचे भाडे वसूल करेल. बघा आता मित्रांनो, नंबर 2, राज्य सीमेबाबत महत्त्वाचा नियम समोर आला आहे. अनेक महिलांना या नियमाची माहिती नसते. महिला सन्मान योजनेची 50%ची सवलत ही केवळ महाराष्ट्र राज्याच्या सीमेपुरतीच मर्यादित आहे. जर तुम्ही कोल्हापूर, सोलापूर, सांगली किंवा सिंधुदुर्ग भागातून कर्नाटक किंवा गोव्यात जाणार असाल आणि तुम्ही लालपरीमध्ये बसला असाल तर गाडी जोपर्यंत महाराष्ट्राच्या हद्दीत आहे किंवा लालपरी जोपर्यंत महाराष्ट्राच्या हद्दीत आहे तोपर्यंतच तुम्हाला 50% सवलत मिळेल. बसने महाराष्ट्राची सीमा ओलांडली की पुढील प्रवासाचे उरलेले भाडे तुम्हाला रोख किंवा डिजिटल पद्धतीने मोजावे लागतील. बघा आता मित्रांनो, नियम क्रमांक 2 काय सांगतोय. लहान मुलांच्या तिकिटाबाबत नवीन धोरण समोर आला आहे. लहान मुलांचे तिकीट आणि वयाचा पुरावा. बघा आता मित्रांनो, 5 वर्ष वयोगटापर्यंत असलेली मुलं त्यांना मोफत प्रवास देण्यात येतो. 5 ते 12 वर्ष मुलांना 50% म्हणजेच अर्ध तिकीट आहे, तर 12 वर्षावरील मुले पूर्ण तिकीट आहे. अनेकदा तिकीट वाचवण्यासाठी मुलगा 6 ते 7 वर्षाचा असला तरी पालकांकडून तो 4 वर्षाचाच असल्याचे सांगितले जायचे. या लबाडीला आळा घालण्यासाठी आता नियम कठोर केले आहेत. 5 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांसोबत प्रवास करताना मुलांचे मूळ आधार कार्ड किंवा जन्माचा दाखला सोबत ठेवणे बंधनकारक आहे. कंडक्टरला संशय आल्यास पुरावा नसेल तर मुलाचे पूर्ण तिकीट आकारले जाईल आणि वाद घातल्यास पुढील स्थानकावर उतरवण्याचे थेट अधिकार कंडक्टरला दिले गेले आहेत. बघा आता मित्रांनो, नियम क्रमांक 3, NCMC कार्ड ऍक्टिव्हेशन आणि रिचार्जची प्रक्रिया. युट्यूबवर विचारला जाणारा सर्वात मोठा प्रश्न, कार्ड काढले म्हणजे लगेच सवलतीचे अर्धे तिकीट किंवा मोफत प्रवास सुरू झाला का? तर उत्तर आहे मुळीच नाही. फक्त डेपोवरून फिजिकल कार्ड हातात आल्यावर तुमचे काम पूर्ण झाले असं नाहीये. तुम्हाला त्या ठिकाणी कार्ड ऍक्टिव्हेशन करावं लागणार आहे. कार्ड ऍक्टिव्हेट करण्यासाठी आणि वापरण्यासाठी त्यावर तुम्हाला आवश्यक असणारा रिचार्ज टॉपअप मारावा लागणार आहे. रिचार्ज शिवाय सवलत मिळणार नाही. जेव्हा तुमच्या कार्डमध्ये पुरेसा बॅलन्स असेल तेव्हाच कंडक्टरच्या अँड्रॉइड ETIM मशीन कार्डवर टॅप केल्यावर सवलतीचे तिकीट जनरेट होईल. जर कार्डमध्ये बॅलन्स नसेल तर तिकीट निघणार नाही आणि तुम्हाला रोख पैसे देऊन 100% पूर्ण तिकीट काढावे लागेल. बघा आता कार्ड चार्जेस आणि किमान शुल्क किती आहे. जर तुम्ही मित्रांनो नवीन कार्ड काढणार असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी 199 रुपये चार्ज करावे लागतील आणि जर तुमच्याकडे NCMC चं जुनं कार्ड उपलब्ध असेल तर तुम्हाला नवीन कार्ड काढण्यासाठी 149 रुपये रक्कम मोजावी लागणार आहे. बघा आता तुमच्या NCMC कार्ड मध्ये किती रक्कम असावी लागणार आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न होता की NCMC कार्ड तर काढलं, मग आता आम्हाला अर्ध तिकीट किंवा शासकीय सवलत सुरू झाली का? आम्ही कार्ड ऍक्टिव्हेट केलेलं आहे. पण मित्रांनो, इथेच तुम्ही चुकत आहात. जरी तुम्ही कार्ड ऍक्टिव्हेट केलं असलं तरी त्यामध्ये तुम्हाला पुरेसा बॅलन्स ठेवणं बंधनकारक आहे. जर तुमच्या कार्डमध्ये किमान 100 रुपये इतका बॅलन्स नसेल तर तुमचं कार्ड किंवा तुमचं अर्ध तिकीट त्या ठिकाणी जनरेट होणार नाही आणि त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण पैसे भरून आता पूर्ण तिकीट काढावं लागणार आहे. बघा आता शासनाने डिजिटल क्रांती आणली असली तरी आज प्रत्यक्ष जमिनीवरील वास्तव काही वेगळंच आहे. सध्या राज्यातील बीड, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि जळगाव यांसारख्या सर्वच बस स्थानकांवर कार्ड काढण्यासाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बायोमेट्रिक करण्यासाठी खूप मोठा त्रास आता भोगावा लागत आहे. 75 वर्षावरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना बायोमेट्रिक पडताळणी आणि फोटोसाठी प्रत्यक्ष डेपोवर उपस्थित राहावे लागत आहे. वयोमानामुळे वृद्धांच्या अंगठ्याचे ठसे जुळत नाहीत, ज्यामुळे त्यांना तासनतास ताटकळत बसावे लागत आहे. आता नेटवर्क आणि सर्व्हरची समस्या. बघा आता मित्रांनो, ग्रामीण किंवा डोंगराळ भागात कंडक्टरच्या मशीनला नेटवर्क मिळत नाही, सर्व्हर डाऊन होते किंवा कार्ड टॅप होत नाही. यामुळे कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये दररोज वादावादीचे प्रसंग घडत आहेत. महामंडळाने या तांत्रिक अडचणींवर तांत्रिक उपाययोजना करणे अत्यंत गरजेचं आहे. बघा आता मित्रांनो, आरंभीच्या काळात अडचणी असल्या तरी प्रणालीचे काही मोठे दीर्घकालीन फायदे सुद्धा समोर आले आहेत.
वन नेशन वन कार्ड हे एकच कार्ड तुम्ही एसटी बस व्यतिरिक्त मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो, बेस्ट बसेस आणि हायवे टोल नाक्यावर वापरू शकता। त्याचबरोबर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आणि ज्या ठिकाणी तुम्ही हे कार्ड टॅप करू शकता आणि बिल करू शकता त्या सर्व ठिकाणी तुम्ही हे NCMC कार्ड वापरू शकता। आता बघा सुट्ट्या पैशांपासून मुक्ती मिळाली आहे। अगोदर कसं असायचं, 5-10 रुपयांच्या सुट्ट्या पैशांवरून कंडक्टर सोबत जोरदार भांडणं व्हायची आणि कधी कधी ही भांडणं कोर्ट कचेरी पर्यंत पोहोचायची। तर हा विषय मिटवण्यासाठी, हा विषय मुक्त करण्यासाठी, सुट्ट्या पैशांपासून वाद घालण्यापासून मुक्त होण्यासाठी आता MSRTC ने हे डिजिटल कार्ड अंमलात आणले आहे। बघा अंतिम मुदत जवळ आली आहे, त्यामुळे वेळेत कार्ड काढून घेणे गरजेचे आहे। कार्ड काढण्यासाठी डेपोत जाताना खालील गोष्टी आठवणीने सोबत ठेवा। मूळ आधार कार्ड, जो आधार कार्ड तुमच्या मोबाईल क्रमांकाशी लिंक असेल, मूळ आधार कार्ड तुमच्या सोबत असणं बंधनकारक आहे। नंबर 2, विद्यार्थ्यांसाठी सरळ ID, दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक किंवा महिलांसाठी वयाचा दाखला, आधार कार्ड आणि पत्रकार किंवा स्वातंत्र्य सैनिकांसाठी शासकीय ओळखपत्र आणि त्याचबरोबर तुमचा सक्रिय मोबाईल फोन ज्यावरती तुमचा OTP पडताळणी केला जाईल आणि OTP द्वारे तुमचं त्या ठिकाणी ऑथेंटिकेशन पूर्ण करून तुमचं NCMC कार्ड जनरेट केलं जाईल। तर मित्रांनो, अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर आपल्या जवळच्या ST डेपो मध्ये जाऊन आपले NCMC कार्ड काढून घ्या। अन्यथा जर तुम्ही वेळेत हे NCMC कार्ड काढून घेतलं नाही तर महिलांना जे अर्ध तिकीट आहे ते अर्ध तिकीट बंद होणार। त्याचबरोबर तुम्ही जी शासकीय सवलत घेत आहात ती शासकीय सवलत या ठिकाणी पूर्णपणे बंद होणार आहे। बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे, आम्ही NCMC कार्ड काढणार नाही, बघू तर नेमकं काय होतंय। तर मित्रांनो, जे होणार आहे ते बघण्यासाठी तयार राहा। हे NCMC चे कडक नियम 1 सप्टेंबर 2026 पासून आता 100% लागू होणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ST महामंडळाचा हे NCMC कार्डचा निर्णय डिजिटल महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य पाऊल आहे की पुरेशी पूर्वतयारी न करता सामान्य जनतेस वेठीस धरले जात आहे? तुमचे मत खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ आताच लाईक करा, तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका। आणि हो, जर तुम्ही हे NCMC कार्ड काढला असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुम्ही किती रुपयात हे NCMC कार्ड काढून घेतलेलं आहे हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। आणि अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या नव्या बोलगड्या मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।